ना रेखा, इतकी का बरं नाराज आहे तू? मग तुम्ही शाळा मध्ये टाका ना, त्याला नाहीच म्हणत राहणार यंदा. चांगलंय का बरं आहे मग? प्ले ग्रुप मध्ये टाकाल काय हरकत आहे का त्याला? 2.5-2.5 वर्ष ना तर चालला ना तो. शाळा मध्ये जायचा तोपर्यंत 2.5 वर्ष ना व्हायची. मग काय हरकत आहे टाकाले? किती बावडट आहे रेखा तू. तुला एकदा सांगायचे ना पुढल्या वर्षाला टाकसू त्याला असं. मग आणि एवढं तेवढं पाटील सन तू बी तर त्याला बसाडू शकस ना विनाकारण काही पण. त्यांना खेळा कुदाना दिवस येत. तू बी शिकेल लिखेल ना, चांगली एज्युकेटेड आहे ना तू बी. ओ हा, पण त्याला वळण लागी असं सांगणार मी, दुसरं काय सांगणार मग? तर वळण लावायला आपण बसेलच ना. मग मायबाप पसंत करता राहतस. वळण काय करस तू? देख रे का, ज्याला पुढे जाणार रास आणि ज्यानं तकदीर काम करस ना आणि त्यांना होणार रास ना, या 3 गोष्टी जपान आहेत ना, तो कधीच मागे राहत नाही माहिती तुले. मग आता तू म्हण का मी म्हण, आपण कसं सरकारी शाळाच मा शिकेलत ना. मग आता मी पुढे गाऊ नाही का? काय तू एकसारखी बावडटपणा करस? शिकानाच जमाना माहिले ना. एवढं पाठवर बसवली सण जावानं येवानं, त्यांना खेळा कुदाना दिवस एन्जॉय करू दे ना पोरगाले. आतापासून आटकाड राहील त्याला टेन्शन मा. तसं नाही, त्यांबरोबर ना पोरायचं ऍडमिशन होई काय म्हणून बोलणार मी तुमले. तुमले एवढा काय रागी आहे? नका टाका ना, मला काय म्हणलं नाही. बिनकाम ना दांगडो कशाला करा ना? मला दांगडो पडत नाही रे का. आणि तू आहे ना असा एकच विषय तोंतो करा नाही असं गवारसारखं सांगितस मी तुले. एकच दा बोला ना. आपला माणूसला जे नाही चालत ना तो विषय करानाच नाही. सांगतेस मी तुला एकच दार. बावडटपणा म्हणजे आपले बिलकुल चालत नाही. हा, शब्द तो शब्द. पुढल्या वर्षाला तर पुढल्या वर्षालेच टाकसू त्याले. मला घडी बिनकाम न बोलानं नाही. हो सॉरी, पण आता या बरोबरीने पोरे सगळ्या मग त्या बाया पण विचारतात, ओजूचं ऍडमिशन केलं का? ओजूचं ऍडमिशन केलं का? मग म्हणून मी तुम्हाला बोलत बसलो. मला काय माहिती तुम्हाला एवढं. ते जाऊ द्या, मला बोलायला नका लावा रे का. मला एक तर आवडत नाही असं. बोल ना, काय ना बोल ना. बोलीसन मोकळं राहा ना. बस करा ना ती. मग ती पवारीन ताईला घ्या आवाज ना. चांगलं वाटत नाही असं काय विरांत बा. चांगलं वाटत का ते? ते काही नाही, आपले काय कोणी घाबरणार नाही. आपले काही कोणी खावाडत नाही विनाकारण. आणि कोणले दकीसन आपण येडाचा आय करो बी नाही. केवढंच लेकरू आहे. मग त्याला थोडंसं दुपारले तो झोप माहीन उठना का, तुमनं असं फ्रेश व्हायनात का, त्याला एक तास लय बेटानं थोडंफार हातमा पेन्सिल दिसन त्या नातवरी ओवाडानं तसा शिकीन तो मस्त. मग घर राहीना संस्कार म्हणजे काय समजिली जात. माय म्हणजे काय. मग हा, खरी गोष्ट आहे. तुम्ही जाऊ द्या, विषय कट करा. पुढल्या वर्षाला तर पुढल्या वर्षालाच टाकू जाते आपण. अरे बावळवाड, तुला त्याला सवय पाडली ना शाळा जावानी, तर तू एक काम कर, डायरेक्ट अंगणवाडी मग बसाडा शिकाडता येईल. हा, तरी खाऊ वगैरे सगळं भेटस. कोणी काही आपली कमी नाही समजाव. अंगणवाडी मग बस ना पोरगा असं म्हणीसन तर मग काहीच काही नाहीये. पण त्याला वडण लागी ना. हा ना, बरोबर आहे तुम्ही गोष्ट. आईन त्या बी तेच सांग राहतात. मला असं वाटलं म्हणता आईन तेच कान भरात का काय तुम्हाला? आई काय कान बरी म्हणा. म्हणे मायला तुम्ही वयकस काय अजून. बापरे, मनापेक्षा म्हणे मायना तुला मग जास्त जीव माहितीये का? नाही हो, ते तसेच. पण आईन तसे लांबीन चाल राहते ना. यंदा नको टाकू आणि मग तुम्ही पहिले हा म्हणून राहतात. मग तुम्हाला नंतरच एकदम डायरेक्ट डिसिजन वेगळं वाटतं मला. म्हणजे सर सांगाय ना म्हणतं असं आईन तसं सांगितलं होतं का काय? मग तसं काय म्हणणं नाही असं बिलकुल बी. तुला पटेल तसं असं काही नाही. पण आपले तरी म्हणले पटस का एवढं लेकरूल काय त्रास देवानं. आणि परत तेल टाका म्हणजे मग कसं आहे, एक दिन जाईन 2-4 दिन कर राहील. त्यानं मन लागता लागी. कितला छोटा आहे तो रेखा. आणि आडू बोला थोडं, तो पोरगा उठीच आहे ना. झोपेला तर झोपू द्या ना त्याने. बसा ना. बापरे, पोरगा काय एवढा झोपेले पण. उठी बिनता ना तो आपला आवाज मध्ये उठणार नाही. ओजू, ए ओजू बाबा उठो तू. देखा त्याला कसं असं राहणार देखा. मग सगळं समजा सगळ्याले. गुड मॉर्निंग ओजू. गुड मॉर्निंग झाली तुझी. उठा 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 उठाडे बो. असं तर सुद्धा साधं उठाना कंटाळा नाही त्याला बिलकुल बी. नाही हो. ओ परत झोपला राजी. ए राजा, परत झोपला रे बो माझे चिड. ओ चिड, नकट चिड, पाण्याला गेलं, गागर पडून घरी आलं. ओ नकट चिड. उठ ना ओजू, मम्मा काय सांगते उठ. नकट चिड बोलतो भारी. जर का तुम्ही बोल राहतात ना उठिले जा, हाशिले जा परत झोपी घ्या.
एवढा नाटकेत त्या ना पण तशा ना माणूस सांगत करत आता उठी ना तर पहिले ब्रश मागी ब्रश करी मग दूध बिस्किट असे त्या तसं आहे ना, विनाकारण दांगडो करांनी आणि कोणागर ना शिक बी आपला घर नको. आपलं जसं आहे तसंच. हा, कोणा सोनाना दूर आपले काही काम पडत नाही. आपलं जे आहे ना त्यांना मग खुश राहणार आहे का, आणि आपले काहीच कमी नाही. मग होतीन तसं 8 करोड करोड ना घर आपली शेती. आता आपली शेती म्हणजे 5-10 करोड नाही ती. मग कसाल विनाकारण तो हे करस. सगळं काही व्यवस्थित आहे आपलं. त्याला थोडं मोठं होऊ दे, समजू दे. मग थोडं समजदार पोरगं होईना ना तर सगळं मायबापले बी सांगस तो. मग हे पप्पा ते पप्पा असं पप्पा तसं पप्पा एवढूसा पोरगाले शाळा म्हणता का ना. मग 70,000 फी आहे तडे, माहिती तुले. ओ बापरे 70,000 एक वर्ष ना. मी काय करू मी राहू मी काहीच नाही. मला येवाणी दावाणी आयल बी विचारला तुम्ही एवढा दिवस मी गावाला राहून तरी कोणा येवाणी दावाणी बिलकुल बी नाही. मला आवडतच नाही. पण असं बा शिस्त लागत आहे दुसरं काहीच नाही. त्यानं म्हटलं कारण काहीच होतं ना शिस्त लाग जाई आणि मग नंतर आपण ऍडमिशन चांगल्या ठिकाणी करा म्हणजे मग त्याने रोज जावायला पाहिजे येवायला पाहिजे तेच मला म्हणणं होतं दुसरं काही नाही. काही नाही, मायला सगळं समजस. मायला मी बोलायलाच होतो त्याला यंदा नाही टाकावं म्हणतं. आणि पुढल्या वर्षापर्यंत तुला पण परिचय एक भरपूर वेळ जाईल. मग खाली एवढं तेवढं उतरो त्याला वेली जावं त्याला बी काय वाढवं खाली थोडंसं. मग त्यांना बी पचन बस तुला बी फरक पडी तब्येतवर थोडासा. तुला कसं समजाडू आता बरं मी. चला झोपा ते 11 वाजी घ्यात. त्याला व्यवस्थित कर असं. ना 11 बी कुठे वाजत अजून 11:45 राहणार. मग रोज वेळ तर बसच ना द्याऊ. मग असं काही गोष्ट नाही त्यावेळेस तुम्ही झोप लागायला लागतस का. ती पवारबाईन त्या पण घडी घडी विचारा त्यात मला. पवारबाईन भाऊ ना पोरगाला टाका ना. 75,000 डोनेशन आहे आणि काही फी ते सगळं युनिफॉर्म वगैरे आणि ते जेवण वगैरे सगळं आहे इंग्लिश मिडियमला. मग ती विचारा तुम्हाला करायचं असेल तर मला सांगा म्हणे मी डिस्काउंट करून देईल म्हणे. माझी वहिनी तिथंच जाते म्हणे शिकवायला असं काय सांगायचं ती म्हणून म्हणे तुम्हाला विचारावं. तर तेव्हा काय होईना 90 रोज चाल राहतं ना. ॲडमिशन वेगळी का पाहू ना ॲडमिशन वेगळी का पाहू ना शाळा मग या का पाहू म्हणते नाही आई अजून दिवस बाकी आहे तरी आईनं घडी 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 चालू होती. काही नाही तर पुन्हा येऊन दावा बिलकुल नाही कधीच नाही. कपडा लत्ताच नाही वादावा करू नये, कार्यप्रवचन नाही वादावा करू नये, कोणतीच गोष्ट नाही वा करू नये रे का. हा, आणि सगळं टाईमनुसार एकदम बरोबर बस काहीच काही कमी राहत नाही. ते तसेच आपले तर पूर्ण आत्मविश्वास आहे ना तर मग काय मायना होता का फोन मग. आई तिथे तर मी रोजच करस ना फोन. कधी कधी त्या बी लागते ती सोजून आठवण असतं आणि मला तर रोज राहतच सकाळ संध्याकाळ फोन. मग अजून काय पाहिजे. आमना बॉस ना पोरगा टाकेली ना ती शाळा मग टाकसूत आपण ते. एक नंबरनी शाळा आहे ती. पण तिला नाव वगैरे विचारा नाही म्हणे पोरगा खूप हुशार आहे तेच ना. मग तरीच टाकसूत आपण आपलं दादा आले आपलं उजुले आपली चांगली शाळा माशी काढणे. डोकं चाली तर ना शाळा मग काय बस काय माहिती ते. अरे बापरे कितला हुशार आहे तो. लगेच समजस त्याला कितलं करण लागस. मग आपल्याने तिथलं त्याला हुशार राहतो माहिती का. असा चॅप्टर नाही ना ते साधं काम राहा. ते तसेच पण असं गावने आठवणे साडे बरं का. जर कसं अण्णा आणि आईन त्या बोलत ना थोडंसं का आवाज येणार लगेच जळा आजी अशा मावशी सगळी लागत. अरे दरवाजा बंद अरे कोणी येणार नाही डायरेक्ट काय कावी जायना घर मग. शहर सिटीनं कसं राहस पण खेडा गावना खूप फरक पडस. सगळी एकी रास. जळा आजी अशा मावशी लगेच अजून अण्णालाच बोलत होत्या. कारण आईन दिसत वेगळ्याचे वागणं म्हणजे स्वभाव चांगला आहे आणि अण्णा त्या जसं करतच ना तिथलं माहिती आहे तर अण्णा तिथलंच बोलत त्या आणि अण्णा बी जसले उत्तर म्हणजे ते येतच नाही. खूपच काय फरक होता मी.